राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे अधिकृत उमेदवार अक्षयदादा कर्डिले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती प्रियंकाताई कर्डिले यांनी आज राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गुंजाळे, कात्रड, मोकळ, ओहोळ, ब्राह्मणी, उमरे, कुक्कुडवेडे, पिंपरी अवघड आदी गावांमध्ये झंझावाती दौरा केला असून यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कामे असल्याचे या भागातील नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा असून सर्वसामान्य नागरिकांचे त्याच्यावर अपार प्रेम आहे आणि यामुळे आपले उमेदवार अक्षयदादा कर्डिले हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। जालिंदर ढोकणे, राहुरी। राहुरी नगर पाथर्डी विधानसभेची पोटनिवडणुकीची आता रणधुमाळी अतिशय अंतिम टप्प्यात आलेला आहे। या निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय अक्षयदादा कर्डिले या निवडणुकीमध्ये उभे आहे। त्यांच्या सुवेद पत्नी सौ कर्डिले ताई आपल्या गावामध्ये मतदानाचे पीठ साचे आहे। ताई, या निवडणुकीनिमित्ताने तुम्ही ते दौरे केले, काय सांगाल या निवडणुकीबद्दल? आम्ही गेले 10-12 दिवसापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून तर आम्हाला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे। कारण साहेबांनी कामे एवढी केलेली आहे ते कोणी विसरू शकलं नाही। साहेबांबद्दलचा जनतेचा विश्वास, आदर, प्रेम हे सर्वांच्या चेहऱ्यावरून आम्हाला दिसून आलं। त्यामुळे ते सर्वजण अक्षयदादाच्या पाठीशी खंबीर उभे आहेत। कारण अक्षयदादा ही गेले 15 वर्षापासून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील असतात। त्यामुळे जनता ही अक्षयदादांच्या खंबीरपणे पाठीशी उभी आहे। धन्यवाद। याचा अर्थ असा आहे की ताईंना पण दादांच्या उमेदवारी विजयाची खात्री आहे। धन्यवाद। जालिंदर ढोकणे, राहुरी।